Today we are going to learn the 4.2 chapter Molai's Kathoni of class 6. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Jadhav Peng. He lived in a small village of the banks of the Brahmaputra. The Brahmaputra is a great river. एका भयान अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 1979 मध्ये जाधव पेंक नावाच्या व्यक्तीचं जीवन चेंज झालं. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेल्या अतिशय छोट्याशा गावामध्ये राहत होता. ब्रह्मपुत्रा ही खूप मोठी नदी आहे. इन प्लेस इट इज मोर दॅन 7-8 किलोमीटर्स वाईड. इट हॅज मेनी सँडबार्स इवन अँड आइसलँड नोन ॲज मजुली आइसलँड्स. आणि ही नदी 7-8 किलोमीटर विस्तीर्ण अशी किलोमीटर रुंद किंवा विस्तीर्ण अशी नदी असून तिच्या काठाला अनेक असे खूप मोठा वालुकामय प्रदेश आहे. तसेच तिथे खूप अशी बेटे आहेत. ती मजुली आइसलँड्स किंवा मजुली बेटे म्हणून ती ओळखली जातात. वॉटर ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी हे पुराच्या वेळेस या मजुली आइसलँडमधून तसेच या वाळूच्या प्रदेशातनं जातं. ॲट टाइम्स द रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. अशा वेळेस ती नदीचं पाणी तिच्यासोबत ह्या वाळूच्या प्रदेशातला खूपसा भाग स्वतःसोबत वाहून घेऊन जाते.